रोहित पवारांकडून कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ हे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेत। सभागृहाचं कामकाज संपलं होतंय, कोकाटेंचं वक्तव्य खोटं असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का असा सवाल रोहित पवारांनी केलाय। गिरे तो भी टांग ऊपर, कोर्टात जाण्याची भाषा दुर्दैवी असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। 100% आदिवासी समाज आणि लाभार्थ्यांप्रती प्रचंड सहानुभूती असून कोणत्याही आदिवासी समाजाला अन्याय होणार नाही, चुकीच्या गायी खरेदी केल्या नाही आणि लाभार्थ्यांना प्राधान्य देऊन लाभार्थ्यांच्या माध्यमातून निवडल्या असल्यामुळे आज रोजी दुधाचं संकलन सुद्धा वाढलेलं आहे आणि तो संकल्प आदिवासी विभागात शासन ज्या दुधाळ गायी आहेत त्याचा लाभ हा 90% दिलेला आहे। हे 70,000 रुपयाचा एका गायीच्या मागे असलेले 90% अगेन्स्ट म्हणजे पुढे विभागाच्या माध्यमातून, त्यामुळे 66 गायी दुधाळ गायीच्या लाभार्थ्यांना आपण लाभ दिला आणि 27 गायी जे प्रकरण मंजूर आहे। रोहित पवारांकडून कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेले आहेत। कोकाटेंनी असं म्हटलेलं होतं की सभागृहाचं कामकाज संपलेलं होतं, मात्र कोकाटे हे धडधडीत खोटं बोलतायत असं रोहित पवारांनी सांगत 2 व्हिडिओ जे आहेत ते ट्विट केलेले आहेत। जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का असा सवाल देखील रोहित पवारांनी यावेळेला उपस्थित केलेला आहे। रोहित पवारांनी कोकाटेंचा 22 सेकंदाचा व्हिडिओ हा ट्विट केलेला आहे। सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे वक्तव्य खोटं असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। तर रोहित पवार यांनी ट्विट नेमकं काय केलंय, त्यांनी असं म्हटलंय की सभागृहाचं कामकाज संपलं होतंय, कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे। आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहामध्ये चर्चा सुरू होती, पण ओसाडगावच्या पाटलांना या चर्चेमध्ये रस नसावा। आणि मला सांगा, पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो? विस्तारा दिव्याची ज्योत मोठी होते तसं काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय। आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होतं, पण गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांची भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली त्यांनी, हे दुर्दैव आहे।